कोल्हापूरच्या रांगड्या कुस्तीला राजर्षी शाहू महाराजांनी राजाश्रय मिळवून दिला आणि त्याच रांगड्या मातीतून आता तयार झालेला एक नेमबाज तोही आंतरराष्ट्रीय स्तरावर पॅरिसच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये नुकताच स्वप्नील कुसळे या कोल्हापूरच्या तरुणानं ब्रॉन्झ पदक पटकवलेलं आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने आहेत। दादा, तुमची पहिली प्रतिक्रिया, खाशाबा जाधवांच्या त्यांच्यानंतर हे दुसरं पदक तेही कोल्हापूरमार्फतच देशाला मिळालं। व्यक्तिगत खेळामध्ये कोल्हापूरनं परत एकदा देशाची मान उंचवलेली आहे आणि मी स्वप्नील यांचं मनापासून अभिनंदन करेन, कौतुक करेन की कोल्हापूर जिल्ह्याच्या मातीची महती त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवली। ज्या मातीचा गुणच आहे की निश्चितपणे ज्या स्पर्धेमध्ये ते उतरले त्यामध्ये ते अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्तीर्ण झाले आणि जगासमोरचं एक चांगलं उदाहरण घडवून दिलं आणि त्या निमित्तानं परत एकदा खाशबा जाधवांची आठवण कोल्हापूर जिल्ह्याला आली। पहिलं ऑलिम्पिकचं मेडल आपल्या मातीतून या ठिकाणी निर्माण झालं होतं आणि एका मराठी मुलानं कोल्हापूर जिल्ह्याच्या मातीतनं परत एकदा आकाशाला गवसणी घातली आणि आज त्यांना मिळालेलं मेडल म्हणजे खऱ्या अर्थानं भारताच्या मानामध्ये अनेक मानाचा तुरा आहे। दादा, त्याच्या घरची परिस्थिती सर्वसामान्य कुटुंबातला आहे। तो वडील जिल्हा परिषदेला शिक्षक होते, खूप कष्टानं त्यानं हे यश मिळवलं। दुसरं महत्त्वाचं, वडिलांनी अक्षरशः कर्ज काढून त्याला रायफल घेऊन दिली होती। तर ग्रामीण भागामध्ये अशी जी काही युवक आहेत त्यांना चालना मिळणं गरजेचं आहे असं वाटतं। 100% हा स्पोर्ट्सच मुळात आपण जर बघितलं तर इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्समध्ये आपली मुलं कमी चमकायचं कारणच हे आहे की ही इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्स अतिशय महागड्या पद्धतीचे असतात आणि ज्यावेळी स्पोर्ट्समध्ये एखादा खेळाडू अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतो त्यावेळी त्याच्या कुटुंबाच्यावर लोड येतो आणि जर सर्वसामान्य कुटुंबामध्ये एखादा मुलगा किंवा मुलगी अशा पद्धतीचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करत असेल तर त्याला प्रचंड मेहनत त्या कुटुंबाची या ठिकाणी असते। कुटुंबाचे मी कितीतरी वेळा बघितले, लहान मुलांना घेऊन सकाळी 5-5 वाजता पेरेंट्स त्यांचे या ठिकाणी त्या फायरिंग रिंगपाशी जातात आणि तशा पद्धतीचा सराव म्हणजे एक कुटुंब, एक नेमबाज घडत असताना त्याचं कुटुंब त्याच्यासाठी वाहून घेतलेलं असतं। निश्चितपणे या ठिकाणी मी सरकारलाही या ठिकाणी माझी मागणी राहील की अशा स्पोर्ट्ससाठी जर आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली मुलं चमकायची असतील, ऑलिम्पिकमध्ये आपल्याला मेडल्स परत या ठिकाणी गवसणी घालायची असेल तर अशा मुलांच्या पाठीशी आर्थिक पाठबळ उभं करणं हे अत्यंत गरजेचं आहे। आर्थिक पाठबळाचाच विषय विचारतो। तुमचेच मुख्यमंत्री आहेत सत्तेवर आता, म्हणजे अर्थात सरकार हे तुमचंच आहे। तर बऱ्याचशा राज्यांनी मदत यापूर्वी देखील जाहीर केली आहे, केंद्र सरकारकडून देखील झालं आहे। स्वप्नीलला काही राज्य सरकारमार्फत मदत मिळावी म्हणून काही प्रयत्न करणार किंवा तुम्ही काही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार? 100% सर्वच आम्ही महाराष्ट्राचे खासदार असो किंवा मी स्वतः कोल्हापूरचा खासदार म्हणून मला स्वतःला अभिमान आहे आणि आमच्या मातीतल्या ह्या मुलाचं कौतुक झालं पाहिजे। हे काय मदत नव्हे तर त्यांचं कौतुक झालं पाहिजे आणि एक शबासकीची थाप महाराष्ट्राच्या सुपुत्राच्या पाठीवर पडली पाहिजे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे औदार्यानं पुढं मदत करणारे आहेत, प्रत्येक प्रसंगाला पुढे देणार आहेत आणि त्यांचं कौतुक निश्चितपणे स्वप्नीलचं कौतुक हे महाराष्ट्राची जनता तर करेलच पण महाराष्ट्र सरकार आणि एकनाथजी शिंदे साहेब नक्की करतील याची खात्री मला आहे। आपण पाहतोय खासदार धैर्यशील माने यांनी शब्द दिलेला आहे की नक्कीच स्वप्नीलचं कौतुक जे आहे ते राज्य सरकारकडून प्रामुख्यानं मुख्यमंत्र्यांकडून केलं जाईल। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप रासगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।